मिळतंय, ज्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट ऑलराऊंडर याच्यासाठी ट्रॉफी आहे। त्याचबरोबर आपण पाहू शकाल दिलीप चिंबाडे साहेब चेअरमॅन आपल्याला पाहायला मिळतात। मी मुकेश करबट यांना मात्र विनंती करीन की सरांचं इथे यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे। एक धाडसी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं खऱ्या अर्थाने आपण पाहतोय। त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावर दत्ताराम करबट साहेब देखील आहेत। मी विनंती करतोय मुकेश करबट सरांना की दत्ताराम करबट साहेबांचं मुख्य व्यासपीठावर, विशाल यांना विनंती करीन की प्लीज दत्ताराम करबट साहेबांचं मुख्य व्यासपीठावर यथोचित स्वागत सन्मान करायचं आहे। प्लीज या सर वरती या। सल्लागार म्हणून आपण पाहतोय प्रत्येक गोष्टींमध्ये मात्र महत्त्वाचे ॲडवाइस त्यांचे असतात। अर्थातच आपण पाहू शकाल दत्ताराम करबट साहेब यांचा इथे मात्र मुख्य व्यासपीठावर विशाल यांच्या माध्यमातून यथोचित स्वागत सन्मान होतोय। त्याचबरोबर आपण पाहतोय श्याम चिंबाडे साहेब ग्रामपंचायत सदस्य वाकसई सरांचं देखील इथे स्वागत आहे। मी विशालला विनंती करतोय की श्याम चिंबाडे ग्रामपंचायत सदस्य वाकसई सरांचं देखील आपण इथे यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। आपण पाहू शकाल मुख्य व्यासपीठावर एक महत्त्वाच्या व्यक्तींचं मात्र इथे यथोचित स्वागत होत असताना त्याचबरोबर संतोषजी कुडू सर इथे मात्र आहेत। मी विनंती करीन संतोषजी कुडू सदस्य सोसायटीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर पराग चिंबाटे यांच्याकडून मात्र सरांचं इथे यथोचित स्वागत सन्मान होतोय। संतोषजी कुडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, सदस्य सोसायटीचे आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांचं इथे यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून। आणि त्याचबरोबर आपण पाहतोय शंभू बलांगे सर हे देखील इथे आहेत। मी त्यांचं देखील स्वागत करण्यासाठी विनंती करीन। पराग यांच्या माध्यमातून मात्र आपण पाहतोय शंभू बलांगे सरांचं आपण इथे यथोचित स्वागत करणार आहोत। खऱ्या अर्थानं या मान्यवरांनी या स्पर्धेला 4 चांद लावलेले आहेत। आपण पाहू शकाल शंभू बलांगे सर यांचं मात्र इथे मुख्य व्यासपीठावर यथोचित स्वागत सन्मान होते फायनलचा मॅच आणि अगदी फायनलच्या मॅच मध्ये। आणि त्याचबरोबर सागर घायाळ सर ग्रामपंचायत सदस्य चंद्रपाडा यांचं देखील आम्ही इथे यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत मुख्य व्यासपीठावर। धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 20 धावा। आणि रोहित यांना विनंती करीन की सरांचं मात्र इथे यथोचित स्वागत सन्मान करायचं आहे। प्लीज रोहित या आणि तुमच्या शुभ हस्ते मात्र आपण पाहतोय सरांचं मात्र इथे सहर्ष असं हार्दिक स्वागत होत असताना आपण पाहतोय। अतिथी देवो भव ही मात्र महाराष्ट्राची रूढी परंपरा मात्र आणि आपण पाहू शकाल त्याचबरोबर आपण पाहू शकाल मी विनंती करतोय आपल्या गावच्या प्रथम नागरिक सरपंच मॅडम की पराग घायाळ हे मात्र नुकताच पराग चिंबाटे आपल्याला पाहायला मिळतात। नुकताच मात्र फायर ब्रिगेड ही मात्र पोस्टिंग त्यांनी जॉईन केलेली आहे। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। संकट मोचक फायर ब्रिगेड मध्ये मात्र जे कार्यरत आहेत त्यांचं मात्र आपण पाहतोय इथे आपल्या गावच्या सरपंच मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत करतोय। त्याचबरोबर आपल्या गावचे माजी उपसरपंच या स्पर्धेचे शिल्पकार अर्थातच मुकेशजी करबट यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करीन वैशाली करबट मॅडमांना की ज्यांचा इथे मात्र यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे। आज 9 दिवस खऱ्या अर्थाने आपण पाहतोय ही स्पर्धा आपण एक रंग घेते, एक धडाडीचं कार्य करते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं माजी उपसरपंच माहीम ग्रामपंचायत आणि सध्या आपण पाहू शकाल सदस्य आहेत ग्रामपंचायत माहीमचे। त्याचबरोबर विजयजी करबट सर ग्रामपंचायत माहीम सदस्य मी यांना देखील विनंती करतोय त्यांचं देखील आपण इथे यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत। सोसायटीचे मात्र आपण पाहतोय जे सदस्य आहेत मी विनंती करीन मंथन यांना की मंथन तुमच्या शुभ हस्ते आपण सरांचं इथे यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत। मुख्य व्यासपीठ खऱ्या अर्थाने गजबजून गेलंय। या स्पर्धेला 4 चांद लागलेत आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच प्रगतीपथावरती 20। कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे क्षण टिपले जात आहेत अतिशय सुंदर रीतीनं। त्याचबरोबर आपण पाहतोय संदीपजी निमळा सर देखील इथे आहेत, त्यांचं देखील आम्ही मुख्य व्यासपीठावर इथे यथोचित स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून। मी विनंती करीन मंथन यांना की मंथन तुमच्या शुभ हस्ते निमळा सरांचं मात्र आपण इथे यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत। एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून आपण पाहिलं जातं आणि या सरांचं इथे मुख्य व्यासपीठावर यथोचित स्वागत होते आहे।
त्याचबरोबर आपण पाहू शकाल रमेशजी माळी सर देखील आहेत, त्यांचं देखील आम्ही मुख्य व्यासपीठावर मंथनला मी विनंती करीन रमेशजी माळी सरांचं तुमच्या शुभ हस्ते आपण इथे स्वागत करतो आहेत। एक चांगल्या रीतीने या स्पर्धेचा प्रत्येक पाहुण्यांचा आम्ही सन्मान सत्कार करतोय। खऱ्या अर्थाने या स्पर्धेला शोभा वाढवली या मात्र पाहुण्यांनी त्यांच्या पदस्पर्शांनी ही स्पर्धा धन्य झाली म्हणायला हरकत नाही। ऑल सेट ऑल राईट, आपण जातोय पुन्हा एकदा मॅच कडे, जिथे मात्र आपण पाहतोय षटक क्रमांक 3 चा खेळ चालू झालाय। फायनलचा मॅच आपण पाहतोय, एका बाजूला संघर्ष सावरे हा संघ मात्र संघर्ष करतोय बॅटिंग करत असताना, धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 22 धावा। फायनलचा ब्लास्ट, फायनलची मॅच चित्तथरारक, रोमहर्षक, अंगावर गूज बम्स येतील अशी मात्र ही मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रेक्षकांनी मात्र तुडुंब भरलेलं हे मैदान आज आपण पाहतोय, प्रत्येक जण वेळात वेळ काढून या स्पर्धेकडे। महिम गावचे मात्र उपसरपंच नरोत्तम राऊत साहेब मात्र या स्पर्धेकडे वळत असताना साहेबांचं मात्र इथे जोरदार टाळ्यांनी इथे मात्र यथोचित स्वागत करायचं आहे। महिम गावचे उपसरपंच नरोत्तम राऊत साहेब इथे मात्र येत असताना त्यांचं मात्र आम्ही करतोय हृदयाच्या अंतःकरणापासून या स्पर्धेमध्ये सहर्ष असं हार्दिक स्वागत। डॅशिंग अँड डायनॅमिक पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळतात। सर प्लीज जॉईन अस टुर्नामेंट आणि मात्र तुम्ही बसा, या फायनल मॅचचा तुम्ही आनंद घेताय। मी विनंती करतोय दिलीप चिंबाडे सरांना, सरांचं मात्र आपण पाहतोय इथे यथोचित स्वागत सन्मान होत असताना आपण पाहतोय आपल्या या गावचे उपसरपंच साहेब आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे क्षण टिपले जात आहेत। हा फटका पुन्हा एकदा साहेबांच्या स्वागतासाठी चांगल्या रीतीने खेळला, तिथे मात्र धावसंख्या 2 पळून काढल्या जात आहेत। या धावसंख्या 2 ने संघाचं खातं पुढे सरकेल, धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजे 25 धावा धावफलकावरती। अगदी शेवटचा चेंडू असेल, षटक क्रमांक आपण पाहतोय 4 मधला खेळ चालू आहे आणि चौथ्या षटकातला अगदी शेवटचा चेंडू। काही कमालीचं क्रिकेट, चांगली गोलंदाजी राहिलंय ती म्हणजे शितलाई या संघाच्या माध्यमातून। सुपर्ब टॅलेंट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं। एकंदरीत 64 संघ या स्पर्धेमध्ये खेळले आणि आता शेवटच्या 2 संघांचे हे द्वंद्व। ऑन साइडला खेळलाय फटका, चेंडू अगदी कार्पेटला गुदगुल्या करत निघून आलाय। धावसंख्या दुसरीचा प्रयत्न, चांगली फेकी, फलंदाजाला परतावा लागेल। यस गॉन, विकेटचं पतन, धावा जाऊन पोहोचतायत त्या म्हणजे 26 आणि 27 धावांचं टार्गेट असेल। 24 चेंडू आणि 27 धावा, टार्गेट कसं चेज होईल की डिफेंड होईल हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक। कुठेही जाऊ नका, बघत राहा स्मृती चषक 2023 ची फायनल। त्याचबरोबर आपण पाहतोय गोपीनाथजी चाकर साहेब आहेत मुख्य व्यासपीठावर आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी सौरभ यांना मात्र विनंती करतोय की सौरभ प्लीज या आणि गोपीनाथ चाकर साहेबांचं मात्र आपण यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत। वेळ कमी खर्च करा, बघा अंधाराचा सत्र आहे, सूर्यनारायण देव आपल्यासाठी थांबणार नाही, त्याच्यासोबत आपल्याला फ्लो मध्ये यावं लागेल। निसर्गाने दिलेली देण कोणासाठी थांबत नाही। घड्याळाचा शोध लावणारा थोर शास्त्रज्ञ पीटर हॅनलिन यांच्यासाठी देखील वेळ थांबली नाही तर आपण कोण आहोत। क्षेत्ररक्षण लावून घ्या सावरे संघ आणि एका बाजूला आपण पाहतोय बॅटिंग करण्यासाठी शितलाई केळवे हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल। कमी वेळात आपल्याला हा सामना संपवायचा आहे, तदनंतर बक्षीस वितरण हा आणि एकंदरीत आपण पाहू शकाल फलंदाज येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये। वेळ कमी खर्च करा मित्रांनो, मी मगाशी देखील उल्लेख केलाय। तर आपण पाहू शकाल ज्या महिलांनी आपल्या शाळेच्या इथे जी सुंदर अशी मात्र रांगोळी काढली, त्या कलाकारांना देखील निवेदन आहे की प्लीज तुम्ही देखील या आणि या मुख्य व्यासपीठावर येऊन साधापण व्हायचं आहे। जी सुंदर रीतीने जी रांगोळी आपल्याला पाहायला मिळाली, आज जेवणाचा आस्वाद देखील या स्पर्धेच्या माध्यमातून राहिला। उर्वरित 4 आणि शेवटच्या 4 षटकांचा सामना बाकी राहिलाय। कुठला संघ जिंकणार, कुठला संघ हरणार, येणाऱ्या काळात मात्र आपण पाहतोय चॅम्पियन चॅम्पियन आणि चॅम्पियन। प्रथम क्रमांकाचं बक्षीस कुणाच्या नावावर लिहिलं जाईल, येणारी संध्याकाळ वाट बघते। एकंदरीत आपण पाहतोय 8 बक्षीस आपल्याला पाहायला मिळतील। सुपर 8 च्या संघांना मात्र आपण पाहतोय सुंदर रीतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं। कुठला संघ जिंकणार, आज की शाम किसके नाम, येणाऱ्या काळात ते देखील चित्र स्पष्ट असेल। 24 चेंडू आणि 27 ची गरज, 27 ची गरज आणि 24 चेंडू। डगमगत्या स्थितीमधून मात्र आपण पाहतोय धावा काही आल्या नाही, परंतु आता इथून फलंदाजी करण्यासाठी 2 धुरंधर फलंदाज, एका बाजूला आपण पाहिलं फलंदाजी मार्कवर अविनाश आणि एका बाजूला आपण पाहतोय निकलेश, हे 2 मात्र खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत।
गोलंदाजी मार्कवर आपण कल्पेश याला पाहतोय. एक वेगवान गोलंदाज, कल्पेश शैलीचा गोलंदाज सावरे या संघाकडून आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज पुन्हा एकदा रेडी. पहिला चेंडू यावेळेस आपण पाहतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील. पंच सांगतात की ना मुन्ना ना. इथे मात्र विकेट मिळणार नाही. चेंडू मात्र डॉट येतोय. 24 चेंडू आणि 27 ची गरज होती. आता मात्र पहिला चेंडू डॉट आलाय. इथून मात्र जबाबदारीने खेळ करावा लागेल आणि खऱ्या अर्थानं फायनलचा मॅच. इथून मात्र चुका नकोत. इथून जर चुका झाल्या तर 365 दिवस चॅम्पियन म्हणून तुमचं स्वप्न हे मात्र अपूर्ण राहील. अगदी जवळ आलात. प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीला अगदी तुम्ही बिलगून आहात. येणाऱ्या काळात तिला उचलायचं आहे. ज्यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा सॉफ्ट हँडली डन केलाय. सिंगल परिपूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल का? तर मात्र आपण पाहतोय सिंगलने संतुष्ट राहावं लागतंय. एक सुंदर रीतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सुपर्ब आणि चांगली फायनलची मॅच. अगदी देखणी मॅच आपण पाहतोय. कोण जिंकणार आणि कोण हरणार, कोण खाऊन जाणार भाव, येणाऱ्या काळात ते देखील चित्र स्पष्ट असेल. जाऊया मॅच कडे. 2 चेंडू आणि 1 धाव धावफलकावरती आहेत. 27 धावांचा पाठलाग करतायत. फायनलचं बॅटल. प्रेक्षकांनी तुडुंब भरलेले हे मैदान. जिथे नजर जाईल तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात प्रेक्षक. खऱ्या अर्थानं पाहतोय माता भगिनीने देखील या स्पर्धेला वेळ दिलाय. चेंडू क्रमांक 3 देखील डॉट येतोय. एक सेन्सिबल क्रिकेट खेळण्याची गरज आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय नरोत्तम राऊत साहेब, नवनिर्वाचित उपसरपंच साहेब मात्र या स्पर्धेची रजा घेत आहेत. आणखीन पुढचं शेड्यूल त्यांचं बिझी आहे. त्या कारणाने मात्र त्यांनी इथे वेळ दिलाय. त्यांचं मात्र आम्ही खूप खूप आभारी आहोत. नरोत्तम राऊत साहेब धन्यवाद. तुम्ही मात्र वेळ दिला आणि तुमच्या पदस्पर्शाने ही स्पर्धा पावन झाली म्हणायला हरकत नाही. चेंडू मात्र सलगचा डॉट येतोय. तो म्हणजेच आता 4 चेंडू आणि 1 धाव. पाटील नेटवर्कची एंटायर टीम, पुनीत कुडू, कपिलजी पाटील, तदनंतर आपण पाहतोय जागृत राऊत आणि तदनंतर अतुलजी घरत. खूप कमालीचं कार्य या स्पर्धेला कव्हर करत असताना एक सुंदर स्पर्धा राहील. आठवणीतली स्पर्धा राहील. अर्थातच कर्मवीर जनार्दन पांडुरंग राऊत तात्या स्मृती चषक. यावेळेस आपण पाहतोय रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता. अगदी 5व्या चेंडूवर सिंगल मिळाली आणि या धावसंख्या 1 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतील. त्या म्हणजेच 5 चेंडू आणि 2 धावा. जरी मात्र बँकेत बॅलन्स कमी असलं तरी देखील कंजूस खर्च आम्ही करतो आणि महिन्याभराचा प्रपंच कसा चालवावा ह्या गोलंदाजांना माहिती आहे. सुपर्ब रीतीने लाईन और लेंथ गोलंदाजी मेंटेन करून गोलंदाजी होते आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. अगदी शेवटचा चेंडू या षटकातला. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज कल्पेश. यावेळेस डाऊन द ग्राउंड. अगदी आपण पाहतोय मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा जाऊन पोहोचतात. त्या म्हणजेच 3 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. जस्ट डीजे. करायचा एक दिवसात करमत नाही रे बसून घरात. फोटो पाडू आज नवीन सुरुवात. यावेळेस आपण पाहतोय संवाद संपला आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय फलंदाजाला परतावं लागलं. यावेळेस आपण पाहतोय यस नो आणि वेट या तंत्रावर तुम्हाला तंत्रशुद्ध क्रिकेट खेळावं लागतं. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाजाला परतावं लागलं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5 धावा. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू झालाय. जिथे मात्र आपण पाहतोय आतापर्यंत 5 धावा लागल्या जात आहेत. आणखीन 22 धावा जमवायच्या आहेत. फायनलच्या ट्रॉफीकडे बघताय तर तुम्हाला मात्र आणखीन 22 धावा जमवणं गरजेची भूमिका आहे. सॉफ्ट हँडने खेळून काढलाय. जेंटल पुश लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. धावसंख्या 1 ने समाधान मानावं लागेल. धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच आता 6 वरती. चेंडूंचा खेळ झाला या षटकातला आतापर्यंत 2
फायनलचा मात्र आगाज. सुपर क्रिकेट रंगलं आज 9वा दिवस या स्पर्धेचा. ना भूतो ना भविष्यती याची देही याची डोळा पाहिन मी क्रिकेटचा सुखद सोहळा. आणि अगदी फायनलची मॅच सुंदर रीतीने मात्र खेळ आपल्याला पाहायला मिळाला आजच्या दिवसापर्यंत. अगदी कुठलीही स्पर्धा आपण पाहतोय आज 9 दिवस कुठलाही गालबोट न लागता या स्पर्धेला मात्र पूर्ण होतात आणि अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये जाऊन मात्र ही स्पर्धा पोहोचत आहे. सिंगल परिपूर्ण झालाय. धावसंख्या 1ने संतुष्ट राहावं लागेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजे 7 धावा. चेंडू फेकून झालेत ते म्हणजे 3 चेंडू आणि 7 धावा. एकंदरीत जर आपण चेंडू पाहिले तर 9 चेंडूंचा खेळ झालाय कारण दुसरं षटक चालू आहे. तुम्हाला मात्र 27 धावा जमवायच्या आहेत. यावेळी रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक शॉट थर्डमॅन मध्ये आहे. धावसंख्या मात्र 1 मिळेल. या धावसंख्या 1च्या मदतीनं धावा जाऊन पोहोचतील ते म्हणजेच 8 धावा. षटक क्रमांक 2 चालू आहे. जोखीम पत्करावी लागेल. रिस्क घ्यावी लागेल. 27 धावा आहेत. जे करायचंय ते आत्ता करा. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय इथून जर वेळ गेली तर 365 दिवसांची लॉंग वेटिंग असेल. येणाऱ्या 2024चा डिसेंबरची वाट बघावी लागेल. फलंदाज पुन्हा एकदा. बॅट आणि बॉलचा संपर्क अगदी हवा तसा होत नाहीये. सिंगल रन मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 9 या धावसंख्येवरती. आणि येणारा उर्वरित आणि अगदी शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातला. सुंदर रीतीची मात्र ही स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा कुंभ मेळावा, क्रिकेटचा मात्र आपण पाहतोय अभूतपूर्व सोहळा. एकंदरीत 9 दिवसांची स्पर्धा. गोलंदाज तयार. शेवटचा चेंडू. यावेळेस रचनात्मक खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील. पंच मात्र आपण पाहतोय निश्चित स्वरूपात विचार विनिमय करतील आणि तदनंतरचा डिसिजन हा महत्वपूर्ण असेल. कारण आता जर आपण पाहिलं तर फलंदाजाच्या निश्चित स्वरूपात धडधड वाढली असेल. हृदयाची स्पंदनं वाढली असतील. आउट की नॉट आउट हा मात्र खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण डिसिजन असेल. नॉट आउट मात्र इथे करार दिलाय. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावा जाऊन पोहोचतायत त्या म्हणजेच 9 ऑन दी स्कोर कार्ड. यस डीजे. चेंडू आणि 18 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू 18ची गरज. 18ची गरज 12 चेंडू. हृदयाची स्पंदनं वाढली जात आहेत. कुतूहलाचं साम्राज्य पुन्हा एकदा निर्माण केलं जात आहे. हृदयाचे टोके चुकवणारा हा मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. 12 चेंडू आणि 18ची गरज. गोलंदाजी मार्कवर फिरकीचा जादूगर अर्थात अमोल एक्सपिरियन्स भन्नाट. क्रिकेटमध्ये अनेक चढ उतार, क्रिकेटचे अनेक पावसाळे उन्हाळे ज्यांनी पाहिलेत ते गोलंदाजी मार्कवर. उगाच मात्र आपण पाहतोय यांना म्हटलं जात नाही. खऱ्या अर्थाने क्रिकेटला तेवढा वेळ दिलाय. चेंडू मात्र डॉट येतोय. आता समीकरण जर आपण पाहिलं तर 11 चेंडू आणि 18ची गरज. प्रत्येक डॉट चेंडू डोकेदुखी ठरेल फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. तर प्रत्येक डॉट चेंडू हा मात्र आपण पाहतोय गोलंदाजी करणारा संघ कुठेतरी आल्हाददायक सुखद प्रवास समजेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा चेंडू मात्र डाऊन द ग्राउंड खेळून काढलाय. चेंडू मात्र निघून जाईल का सरळ सीमा पलीकडे. जिथे मात्र कोणी क्रिकेटच्या मैदानात पोहोचत नाही तिथे मात्र आपण पाहतोय या फलंदाजांना फटका खेळलाय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती म्हणजे 4 ने फ्लाय. 13 धावा धावफलकावरती. यस डीजे. हा चेंडू आणि 14 धावांची गरज. फायनलचा मॅच. एका बाजूला शितलाई सी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. डिफेंडिंग चॅम्पियन वेवूर स्पोर्ट्स वेवूर या संघाला नॉक केलं याच संघानं. आणि मात्र आता मैदानाच्या आतमध्ये फायनलची तयारी. चॅम्पियन्स या गाण्यावर डान्स करेल का. यावेळेस फटका फसलाय आणि तिथे मात्र आपण पाहतोय एक अगदी सोपा झेल सुटलाय. कठीण काळात सुटलेला झेल. कॅचेस विनिंग द मॅचेस म्हटलं जातं परंतु इथे बेसिक कुठेतरी कच्चा आहे म्हणायला हरकत नाही. आपण पाहू शकाल झेल सुटलाय. आता जर आपण पाहिलं तर येणाऱ्या काळात तुम्हाला धावा जमवायच्या आहेत. 9 चेंडू आणि 13ची गरज. सुंदर सामना. फायनलचा चित्त थरारक. दोन्ही बाजूला आतापर्यंत आपण पाहतोय इक्वल बॅलन्स सामना. दोन्ही डगआउट मध्ये मात्र आपण पाहतोय हृदयाची स्पंदनं वाढली जात असतील आणि आवाज आता असा येत असेल. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय हृदयाची स्पंदनं वाढली जाणारा हा सामना. 9 चेंडू आणि 13ची गरज. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सुपर क्रिकेट मैदानाच्या मध्ये यावेळेस दांडी गुल. फलंदाज बॅक टू द डगआउट. गॉम.
चेंडू आणि 13ची गरज. कठीण काळात मात्र संघाची साथ सोडून आलेला फलंदाज आपल्याला बघायला मिळाला, अर्थात अविनाश. याला देखील परतावं लागलं. 8 चेंडू आणि 13ची गरज. इथून मात्र जो नवीन फलंदाज जा गेलाय त्याला मात्र डगआउट मधून सेट होऊन जावं लागेल. सुनील हा मात्र फलंदाज आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅच टी शर्ट निश्चित स्वरूपात त्याच्या देखील नावावर राहिली आहे, परंतु येणाऱ्या काळात मात्र चांगलं क्रिकेट दाखवून द्यावं लागेल. कित्येक अशा मॅचेस मात्र त्याने निश्चित स्वरूपात जिंकून दिलेले आहेत, परंतु मागे काय झालंय ते विसरत आत्ता काहीतरी करायचं आहे. या अनुषंगाने मात्र तुम्हाला खेळून दाखवावं लागेल. 8 चेंडू आणि 13ची गरज. 13ची गरज आणि 8 चेंडू. लक्ष वेधून घेणारा सामना. प्रत्येक प्रेक्षक फक्त मॅच कडे पाहतोय. सिंगल डबलचा मात्र प्रयत्न केला आणि अतिशय चांगल्या रीतीने प्रेझेंट्स ऑफ माइंड. बघा, मोठे फटके विशेष येणं गरजेचं नाही. सिंगल डबल क्रिकेटचं बेसिक. क्रिकेटचा मात्र एक एक धाव खेळाडूंचा मात्र प्राणवायू हे मात्र आपल्याला बघायला मिळालं. सिंगल डबलला प्रामुख्याने लक्ष दिलंय. आता 7 चेंडू आहेत आणि धावा जमवायच्या तुम्हाला 11 धावा आहेत आणि धावा जमवायच्या तुम्हाला आपण पाहतोय 11 चेंडूंमागे 7 धावा. 7 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण आपण पाहतोय. सुंदर रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एक जबरदस्त क्रिकेट. कशमकश दोन संघांमधला आपण पाहतोय. एक बरोबरीची लढत. यावेळेस आपण पाहतोय कुठला संघ फायनलिस्ट चॅम्पियन म्हणून गौरव केला जाईल. यावेळेस पुन्हा एकदा सिंगल डबल कडे मात्र प्राधान्य दिलंय. धावसंख्या 1 पूर्ण दुसरीचा प्रयत्न असेल का सिंगलने मात्र संतुष्ट राहावं लागतंय. येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि 10ची गरज. काय होईल, काय बिघडेल, अगदी थोड्याच वेळाचा वेग घेऊया आणि ऐकूया डीजेला. यस डीजे. सहा चेंडू आणि 10ची गरज. फायनलचा मॅच कसा असावा तर यस ऑल राईट, या स्पर्धेच्या फायनलच्या मॅच सारखा असावा. कारण कित्येक सामने फायनल मध्ये येऊन मात्र एक हाती होत असतात, परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय आतापर्यंत बरोबरीची लढत. कोण जिंकणार आणि कोण हरणार, कोण खाऊन जाणार भाव थोड्याच वेळात कळेल. 6 चेंडू आणि 10ची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सुनील, नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रीतम, गोलंदाजी मार्कवर ऋषी. गोलंदाजी मात्र निश्चित स्वरूपात खोल आहे, परंतु येणाऱ्या काळात आपण पाहतोय त्याचा उपयोग तुम्हाला करावा लागेल. फलंदाजांना आत्मविश्वास ही भूमिका मात्र दाखवून द्यावी लागेल. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, परंतु पावसात थांबण्याचं धाडस निश्चित स्वरूपात देत असते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देत नाही, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा देत असते. संघर्ष खूप महत्वाचा शब्द आहे. इथून संघर्ष करावा लागेल. चेंडूला मात्र कट केलाय. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला. धावसंख्या 1 मिळेल. 5 चेंडू आणि 9ची गरज. 5 चेंडू आणि 9ची गरज. 9ची गरज आणि 5 चेंडू. सुपर्ब सामना, अतिशय देखणा सामना. प्रेक्षकांना अक्षरशः बांधून ठेवलाय. आता मात्र आपण पाहतोय जो प्रेक्षक बसला होता तो उभा झालाय. जो उभा होता तो आता फेऱ्या मारायला लागलाय आणि जो फेऱ्या मारतो तो अक्षरशः धावायला लागलाय. या प्रकारचा हा कंडिशन ही मॅच आपल्याला बघायला मिळत आहे. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा पंचांकडे मात्र लाऊड अपील. पंच नॉट इंटरेस्टेड. आता समीकरण जर आपण पाहिलं तर चितलाई संघाला 4 चेंडू आणि 9ची गरज. एक चेंडू डॉट चेंडू तुम्हाला मात्र प्रेशर मध्ये नेईल. प्रेशर रिलीज करण्यासाठी मोठे फटके आणावे लागतील. येणाऱ्या काळात आपण पाहतोय एक मोठा हिट जर येतोय तर या मॅच मध्ये समीकरण काहीतरी वेगळं बदलेल. एका बाजूला अंपायरचा अक्षय नाईक, कैलास पागदरे, तदनंतर आपण पाहतोय चंद्रकांत लिंबाला आणि तदनंतर सचिन कलिंगडे. असे मात्र 4 पंच या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळाले. खऱ्या अर्थानं 9 दिवस या रखरखत्या आणि सळसळत्या उन्हामध्ये उभं राहणं खूप मोठी गोष्ट आहे. यावेळेस मात्र मोठा फटका डाऊन द ग्राउंड. फुलटोस चेंडूचा मात्र भरपूर समाचार घेता येत नाहीये. विकेटचं पतन गॉन. चेंडू
केळवा संघ अर्थातच चितलाई संघ यांनी जर मात्र हा सामना जिंकला तर निसर्गप्रेमी ॲडव्हेंचर्स क्लब यांच्याकडून मात्र आपण पाहतोय 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इथे मात्र कॅश प्राइजचं भडीमार केलं जात आहे. त्याचं पासवर्ड हे आहे की तुम्हाला विजय मिळवावा लागेल. 1000 रुपये आपण पाहतो कॅश प्राइज आहे. यावेळेस मात्र ऑन साइडला क्षेत्ररक्षक तिथे देखील आहे. कुठली चुकी होत नाही आहे. फॉल ऑफ द विकेट. बॅक टू बॅक लागलेला दुसरा झटका गॉन. थँक्यू सो मच. 2 चेंडू आणि 9 धावा. हताश, हतबल आणि निराश. खऱ्या अर्थानं क्रिकेटचा खेळ जर मनापासून स्वीकारला तर इमोशन्स आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल इथे मात्र खेळाडू नाराज आहेत. 2 चेंडू आणि 9 धावांचा सामना आलाय. काय होईल आणि काय बिघडेल हा देखील तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे. 2 चेंडून मागे आता दोन्ही मोठे फटके येणं गरजेचं आहे. जर ते येत नाही आहेत तर मात्र हा सामना इथून तुमच्या हातातून निसतेल की काय म्हणायला हरकत नाही. नमित आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अगदी 27 धावांचा हा मात्र सामना होता. सावरे संघाने मात्र दाखवून दिलं हे आम्ही करू शकतो. ही आमची ओळख आहे. गोलंदाजी आमचा हा अचूक मारा आहे. यावेळी सिंगल परिपूर्ण आणि अगदी फायनलच्या मॅचचा विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळेल का. जर सामना टाय होतोय तर मात्र आपण पाहतोय सुपर ओव्हर मध्ये देखील हा सामना जाईल. धावसंख्या इथून जर आपण पाहिल्या तर 2 मिळाल्या. आता 1 चेंडू आणि 7ची गरज. प्रेक्षकांना सुपर ओव्हर बघायला आवडेल परंतु नमितला तो षटकार मारून दाखवावा लागेल. षटकार येईल का हा देखील तेवढाच महत्वाचा प्रश्न. जर षटकार आला तर सुपर ओव्हर आणि सुपर ओव्हरचा थरार कोण जिंकेल आणि कोण हरेल. परंतु आता 1 चेंडू आणि 7ची गरज. सामना एकदा आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सुपर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. देखणं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. 1 चेंडू आणि 7ची गरज. यावेळेस आपण पाहू शकाल सावरे संघ यांनी मात्र बाजी मारलाय. संघर्षातून कसा विजय मिळवावा आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय संघर्ष सावरे या संघाचं इथे खूप खूप अभिनंदन. हरलेल्या संघाचं कौतुक. तुम्ही मात्र प्रयत्न चांगले केलेत. यावेळेस यश आलं नाही. पुढच्या वेळेस नक्कीच यश येतील. आणि हस्तांदोलन करायचं आहे. क्रिकेट हे खेळ मात्र प्रेमाचं प्रतीक आहे. हस्तांदोलन करून मात्र मैदानाच्या बाहेर यायचं आहे. यस डीजे चॅम्पियन हे गाणं झालं पाहिजे.